नमस्कार, आपण पाहतात लोकदवंडी न्यूज। की महात्मा ज्योतिबा फुले की, भारत माता की। मित्र, मला लवकर जावं लागतं, 2 सभा अधिक आहे, तुम्हाला थोडा वेळ जास्त देणार नाही, त्याबद्दल माफी मागतो। पण गडक साहेबांना इथून नक्की सांगतोय, रावणाचा वध रामानं केला होता, बरोबर का नाही? आणि या निवडणुकीत रामकृष्ण हरी मोरकुटे तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही। ज्यानं आमच्या ऊसाच्या टनाले 500 रुपये कमी दिले, त्याचे 1 लाख जरी आले तर त्या 500 रुपयाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। शनी शिंगणापूर सारख्या पवित्र ठिकाणी करप्शन करणाऱ्याला शनी शिंगणापूरची कसम, 4 मुंड्या चित करू आणि ही निवडणूक जिंकू। मित्र, आम्ही पाहतोय योगायोग इतका चांगला आहे, माली बटन 5व्या नंबरवर आहे आणि मुरकुटे साहेबांची बटन 5व्या नंबरवर आहे। आणि आम्ही पाहतोय 9 बॉलवर चौका मारायचा आहे, 9 बॉलवर चौका। आणि राहिला प्रश्न दादागिरीचा, मी सांगतोय दर 6 महिन्यांना बच्चू कडू इथं आल्याशिवाय राहणार नाही। ह्या जेवढी ताकद आम्ही आमच्या मतदारसंघात लावतो त्यापेक्षा 10 गुणा ताकद। मित्रो, येणार सरकार ना आघाडी का रहेगा ना युति का, प्रहार का सरकार, महाशक्ती की सरकार। चित्र अतिशय स्पष्ट आहे। तुम्ही सांगतोय का या सगळ्याच्या मध्ये आघाडी आणि युतीमध्ये पूर्ण बिघाडी आहे, पूर्ण बिघाडी आहे। आणि संकेत एवढे व्यवस्थित आहे भाऊ, देवगौडा 7 खासदारावर पंतप्रधान झाला होता, 7 खासदारावर पंतप्रधान झाला होता, बरोबर आहे का नाही? आता महाशक्ती सत्ते द्यासाठी कोणी रोखू शकत नाही। आणि मग उसाले भाव भेटत नाही ते आम्ही पाहू। माझ्या गरीबाचं घरकुल 1.25 लाख नाही 5 लाख करून आणि दिव्यांगाचा महिना 6,000 रुपये केल्याशिवाय राहणार नाही। अगर हमारी सरकार अगर बढ़ती है तो जात और धर्म के नाम पर नहीं, किसान और मजदूर के नाम पर चलाएंगे हम, किसान और मजदूर के नाम। शेतकरी आणि मजुराशिवाय आम्ही सांगतोय आमचा कोणी बाप नाही आणि आमचा कोणी नेता नाही। आमचा बाप जर कोणी आहे ना तर त्याचं नाव आमचा शेतकरी आणि मजूर आहे, लक्षात ठेवा। त्याच्यासाठी काही झालं तरी 72। आणि मित्र, अतिशय चांगलं वातावरण आहे, प्रचंड चांगलं वातावरण आहे। मी जेव्हा सगळे रिपोर्ट घेतले, निवडणूक जिंकणार नाही आपण, आघाडी घेणार आहोत, 20,000ची आघाडी घेणार आहोत। तुम्ही भ्रमित राहू नका, फक्त गेल्यानंतर गाव सोडू नका। बाजीनं 2 तलवारी हातात घेतल्या, जतपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत 4ही बाजूनं वार करणं सुरू घेतलंय। छाती चिरा चिरा झाल्या, पण बाजीनं आम्ही पाहतोय पवनखिंड अडून ठेवली। आणि ही पवनखिंड तुम्हीच आम्ही पाहतोय, जतपर्यंत मुरकुटे साहेबांचा लाऊडस्पीकर मधून विजयाची सलामी येत नाही तोपर्यंत लढायचा, तोपर्यंत लढायचा। मित्रो, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि बच्चू कडूवर तुमचा विश्वास आहे का नाही आहे? सरकार किसकी भी रही लेकिन हुकूमत हमारी होती है। आणि अशा एका ताकदीदार आणि खऱ्या अर्थानं पवित्र माणसाला तुम्ही निवडून द्यावं। मित्रो, माफी मागतोय तुम्हाला, कोणाला न भेटता मी जर गेलो नाही तर मला रावेलचे अनिल चौधरी आहे, आता हेलिकॉप्टर उडाल नाही तर वांदा होऊन जाईल, त्याला 4च्या उडवा लागतं। आम्ही 180च्या स्पीडने आणलं, त्या ड्रायव्हरला आभार मानतो। बॅट तयार आहे, तयार आहे सगळ्यांची बॅट। याच बॅटनं गडकला निवडून आणलं होतं आणि हीच बॅट गायब करणार आहे। धन्यवाद। नामदार साहेब, विजयाची सभा ही उसाच्या 500 रुपये जे त्यांनी दिले नाही, ह्या साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आपली विजयाची सभा झाली पाहिजे। आणि या विजयाच्या सभेला नामदार बच्चू कडू साहेब यांनी अवश्यामध्ये आपल्याला पाहिजे। ह्या साखर सम्राटांनी जो अन्याय केलाय शेतकऱ्यांवरती,
त्याचा बिमोड करण्यासाठी नामदार बच्चू कडू साहेब आम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहिजेत. आमच्यावरती जो जो अन्याय या ठिकाणी होतोय, या ठिकाणी सर्व अन्यायाच्या विरोधामध्ये नामदार बच्चू कडू साहेब आपल्या सोबत आहेत. ते आपल्या या ठिकाणी आलेत, आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे, लढा आणि संघर्ष करा. या संघर्षावरती आपल्याला उद्या 20 तारखेला बॅटच्या चिन्हावरती या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि घराकडनं त्यांच्या घरी पाठवायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय नामदार बच्चू कडू साहेब यांचा सन्मान होत आहे. सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की बच्चू कडू साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. गोरगरिबांची काही आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.